नमस्कार मंडळी, मजेत येतात ना आपण सगळेजण. आजच्या भागामध्ये आपण संस्कृतमधले नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत. संस्कृतमध्ये म्हणजे आहे मराठीच, पण आपण त्याची संस्कृतमध्ये काय नावं आहेत ते पाहणार आहोत. नाश्त्याला म्हणतात संस्कृतमध्ये प्रातराशः. आपण पोहे म्हणतो, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात पृथुकाः. थालीपीठ त्याला म्हणतात स्थालपिष्टम. उपमा आपण करतो त्याला म्हणतात उपमाच, तेच नाव आहे. मिसळ त्याला म्हणतात तीक्ष्ण व्यंजनम. आपली सर्वांची आवडती पावभाजी त्याला म्हणतात पाद्यभाज्यम. खीर त्याला म्हणतात पायसम. चहा त्याला म्हणतात चायम. कॉफी त्याला म्हणतात काफी. अशा प्रकारे आपण आज नाश्त्याचे प्रातराशहाचे 8 प्रकार बघितले. पृथुकाः, स्थालपिष्टम, उपमा, तीक्ष्णव्यंजनम, पाद्यभाज्यम, पायसम, चायम आणि काफी. आज आपण इथेच थांबतोय. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि नेहमीप्रमाणे कमेंटही द्याल ही आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जयतु संस्कृतम.